इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संभाजीनगरमध्ये मोठा राड्यानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या गाडीवर काही लोक हल्ला करत असल्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेत। त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर काहीसा लाठीचार्ज केलाय आणि या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये वातावरण तापलंय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, हल्ला करणारे कोण आहेत, हे सगळं या रिपोर्ट मधून जाणून घेऊयात। इम्तियाज जलील यांच्या सोबत काय घडलं तर मंडळी, घडलं असं की इम्तियाज जलील हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होते। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि भेटीगाठींसाठी ते फिरत होते। दुपारी 2 ते 2:30 वाजेदरम्यान त्यांची बायजीपुरा भागात पदयात्रा होती। या पदयात्रेसाठी इम्तियाज जलील तिथे पोहोचले होते, पण पदयात्रा सुरू होताच इम्तियाज जलील यांना विरोध व्हायला सुरुवात झाली। इम्तियाज जलील यांना सुरुवातीला काही लोकांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरच काही वेळात त्यांच्यावर जमावाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला। त्यांच्या अंगावर जमाव धावून आल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी त्यांना गाडीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी विरोध करणाऱ्यांनी जलील यांच्या काळ्या रंगाच्या गाडीवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केला। जलील हे त्या ठिकाणून दूरवर जाईपर्यंत त्यांच्या गाडीचा पिछा करण्यात आला। हल्ला करणारे कोण? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाकडून तिकीट वाटप करण्यात आलं। या तिकीट वाटपानंतर अनेक जुने कार्यकर्ते नाराज झाले। तिकीट वाटपामध्ये इम्तियाज जलील यांची महत्वाची भूमिका होती, त्यामुळे जवळपास सगळ्याच नाराजांचा इम्तियाज जलील यांच्यावर राग होता। जलील यांच्या अनेक जवळच्या लोकांनीही त्यानंतर साथ सोडल्याचं पाहायला मिळालं। महापालिका निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांना संधी न दिल्यानं त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवत असल्याचं विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय आणि याच रोषातून बायजीपुरा परिसरातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची शक्यता आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार पक्षातल्या अंतर्गत वादातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे। एकूणच छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हा धक्कादायक प्रकार घडला आणि त्यानंतर वातावरण तापलं। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागल्याची माहिती आहे।